नवापूर तालुक्यातील बंधारे शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याच्या जमिनीत असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून मयत झाल्याप्रकरणी विविध ठिकाणाहून सखोल चौकशी व्हावी या संदर्भात मागणी होत आहे। याकरिता अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांनी या ठिकाणी भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांनी नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी घटना घडली या ठिकाणी सखोल चौकशी केली। शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या बालकाच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी यासाठी विविध ठिकाणाहून मागणी होत आहे। सदर घटनेत दोषी असलेल्या, कर्तव्यात हलगर्जीपणा केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास सोडलं जाणार नाही। मृत बालकास त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू अशी ग्वाही या प्रसंगी अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांनी दिली। शिवसेनाचे माजी नंदुरबार तालुका प्रमुख विजय ठाकरे, सिनेट सदस्य दिनेश खरात, युवा कार्यकर्ता सुनील गावित आदी या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांत चव्हाण, 3G न्यूज 24 अक्कलकोवा। अशाच नवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। बंधारे आश्रमशाळा हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाचा मृतदेह इथे सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं कसं आहे साहेब, तुम्ही तिथे विजिट घ्या। त्याला आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जी पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असा विषय आहे। आता मध्ये जे असेल त्याचा कोण येतील त्याने आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आम्हाला ते करतो। त्याने हे एक घटना नाही, एक तिसरी घटना आहे आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेल। आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे, अटक केलं, काय केलं ते आता मला माहिती नाही, पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेल। जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करू।